आता खूप मजा येत आहे आणि मी स्वर्गात आहे असं मला वाटत आहे. आम्ही आता भानावर नव्हतो, एका वेगळ्याच जगात पोहोचलो. या क्षणाचा डोळे बंद करून मनातून आनंद घेऊ लागलो. हॅलो मित्रांनो, मी अनिकेत. तुमच्यासाठी एक मस्त गोष्ट घेऊन आलो आहे. मित्रांनो, त्यावेळी मुलांच्या सुट्ट्या चालू होत्या आणि मी तयार होऊन माझ्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे पोचल्यावर मला सोहमचा फोन आला, जो लखनौला राहतो आणि तो माझा चुलत भाऊ आहे आणि माझ्यापेक्षा 10 वर्ष लहान आहे. त्याने मला विचारले की अनिकेत भैया, तुम्ही कसे आहात आणि घरात सर्व ठीकठाक आहे ना? आणि मी त्याला उत्तर देत त्याचे बरे वाईट विचारले आणि त्याला विचारले की आज अचानक माझी आठवण तुला कशी काय झाली? सोहम मला म्हणाला की भैया, मी आणि अनिता काही दिवस दिल्लीला फिरायला येत आहोत आणि जर तुम्हाला काही त्रास नसेल तर आम्हाला दिल्ली दर्शन करून द्या, कारण अनिताने मला खूप वेळा सांगितले आहे पण मला ऑफिसमधून सुट्टी मिळत नाही. तर मी म्हणालो की ही पण काही म्हणायची गोष्ट आहे का? यामुळे तर मुलांनाही मज्जा येईल आणि आता त्यांच्या पण सुट्ट्या आहेत आणि यामुळे आम्ही पण तुमच्याबरोबर फिरून फ्रेश होऊ. मग आम्ही काही वेळ इकडे तिकडचे बोलून फोन कट केला आणि संध्याकाळी जेव्हा घरी येऊन मी हे सर्व वैशालीला सांगितले की सोहम आणि अनिता दिल्ली फिरायला येणार आहेत, तर वैशाली मला म्हणाली की सोहमला आपली आठवण आत्ता आली काय? त्याचे लग्न होऊन 1 वर्ष झाले आहे आणि मी त्याला कितीतरी वेळा इथे येण्यासाठी फोन केला होता, पण तो मला दरवेळी यायचे वचन देत राहिला पण कधी आला नाही. ते लोक केव्हा येणार आहेत? मग मी म्हणालो की ते परवा येतील आणि मी त्यांना घेण्यासाठी स्टेशनला जाईन. वैशाली म्हणाली, हो, आणि आपण त्यांच्यासाठी काही खरेदी पण करू. लग्न झाल्यावर पहिल्यांदा ते आपल्याकडे येत आहेत. मग आमच्यामध्ये हे बोलणे चालू राहिले. वैशाली माझी सुंदर बायको आहे आणि आम्ही एकमेकाला कॉलेजपासून ओळखतो आणि आम्ही दोघांनी लव्ह मॅरेज केले आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांपासून कोणतीच गोष्ट लपवून ठेवत नाही. माझी वैशाली खूप छान फिगर असलेली आणि गोरीपान आहे. तिचे सुंदर लांब केस आणि मोठे डोळे कोणालाही वेड लावायला पुरेसे आहेत. मी तिला खूप प्रेम करतो आणि आम्ही आमच्या आयुष्याचा खूप आनंदाने उपभोग घेतो. तिला विदेशी कपडे घालायला आवडते आणि मी पण तिला कधी कपडे घालण्यापासून बंधन केले नाही. जेव्हा आम्ही बाहेर फिरायला जातो तेव्हा ती अर्धी कपडे घालते विदेशी आणि त्यात असते आणि सर्व लोक आमच्याकडे घुरून घुरून पाहत असतात आणि ही गोष्ट तिला खूप आवडते की ती आकर्षक वाटत आहे आणि लोकांनी तिच्याकडे पाहिलेलं तिला आवडते. मग मी शुक्रवारी त्यांना घेण्यासाठी स्टेशनला गेलो. सोहमने स्टेशनमध्ये मला मिठी मारली आणि अनिता माझ्या पाया पडली. मी अनिताला हसत चेष्टा करत म्हणालो की तू मला इतक्या लवकर म्हातारा बनवू नको आणि आम्ही सर्व हसू लागलो आणि घरी आल्यावर सर्व मुले पण अनिता चाचीबरोबर चांगली मिसळली. आम्ही पुढचे 2 दिवस सर्वांनी मिळून खूप मस्ती केली. सायंकाळी इंडिया गेट फिरून आम्ही घरी पोचलो तेव्हा आम्ही खूप दमलो होतो. तर अनिता आणि सोहम त्यांच्या रूममध्ये गेले. आम्ही दोघे आमची मुले पण आपापल्या रूममध्ये घुसलो. मग काही वेळ आडवे पडून आराम केल्यावर वैशाली मला म्हणाली की मी त्यांना विचारते की कोणाला कॉफी प्यायची आहे का? मी तिला म्हणालो, का त्यांना त्रास देतेस? मागच्या 3 रात्री आपण 2 वाजेपर्यंत जागत होतो आणि त्यांचे लग्न होऊन अजून 1 वर्ष झाले आहे आणि त्यांना त्यांची प्रायव्हेट नाईट लाईफ आहे. त्यांना पण ते सर्व मजे करायला दे. वैशाली माझे हे बोलणे ऐकून हसू लागली आणि मला म्हणाली की हो, ते सर्व मला पण माहीत आहे, पण ज्या दिवशी अनिता आली होती तेव्हा तिचे पिरियड आले होते आणि आज तिचा शेवटचा दिवस आहे. मी वैशालीला विचारले की या दोघांनी अजून काही फॅमिली प्लॅन केला की नाही? हो, मला अनिताने काल सकाळी सांगितले होते की ते आता प्लॅन करत आहेत, कारण सोहमचे म्हणणे होते की 1 वर्ष आम्ही एकमेकाला समजून घेतो. आणि मग मी तिला म्हणाले की याचा अर्थ सोहम खूप समजूतदार आहे आणि आम्ही दोघे हसू लागलो. मग वैशाली त्यांना कॉफी प्यायची आहे का ते विचारायला त्यांच्या रूमकडे निघून गेली आणि मग 10 मिनिटांनी परत आली आणि मला म्हणाली की अनिकेत, ते लोक तर आतापासून चालू झाले आहेत. मी तिला म्हणालो की 3 दिवस थांबले तेच खूप आहे आणि तू काय मजे घेऊन पाहत होतीस? तर वैशालीने पटकन मला मिठी मारली आणि मला म्हणाली की तू पण एक वेळा त्यांच्या रूमजवळ जा आणि पाहून ये. आणि मी हळूच गेलो आणि खिडकीजवळ जाऊन पाहिले तर तेव्हा सोहम आणि अनिता एकमेकांच्या मिठीत होते
आणि खूप मजे करत होते. अनिता म्हणाली की आज पूर्ण मस्तीने मला लवकर काढू नकोस. मित्रांनो, तिच्या तोंडून हे बोलणे ऐकून मी विचार करू लागलो की चेहऱ्याने इतकी नाजूक आणि शांत वाटणारी मुलगी बेडवर खूप आगाऊ वाटते. मग माझ्या मागून वैशाली पण आली आणि ती खूप हळू मला म्हणाली की बघ अनिकेत, सोहमचा किती मोठा आहे आणि अनिता किती आरामात घेत आहे. तिला इतकं घेण्यात खूप मजा येत असेल. मी तिला म्हणालो की काय सोहमवर प्रेम आले काय? तर तिने माझ्याकडे पाहिले आणि त्यावेळी तिच्या डोळ्यामध्ये खूप वासना भरलेली होती. मी तिला म्हणालो की आज तू माझ्याकडून काम करून घे, मग मी बघतो की सोहमला कसे तयार करायचे. त्या रात्री वैशालीने मला सोहम बनवून घेतले. मी सकाळी सकाळी सर्वांना उठून मंदिराला जाण्यासाठी सांगितले आणि म्हणालो की सर्व लोक पटकन तयार व्हा. तेव्हा वैशाली म्हणाली की तुम्ही सर्व मंदिराला जाऊन या, मी तुमच्यासाठी दुपारचे जेवण तयार करते. मित्रांनो, मला आधीपासून माहीत होती की सोहम कोणत्याच मंदिरामध्ये कधीच पाय ठेवत नाही आणि मग तेच झाले. तो म्हणाला की मी येणार नाही आणि तो वैशालीला म्हणाला की भाभी, मी तुम्हाला जेवण बनवण्यात जरूर मदत करेन. आणि मग आम्ही सर्व मंदिरात जायला निघालो. जाताना रस्त्यात मी वैशालीला मेसेज केला की आज तुझा रस्ता पूर्ण साफ आहे. तर तिने मला ओके म्हणून मेसेज केला. मग आम्ही दुपारी 3 वाजता घरी आलो आणि मी वैशालीला इशारा करून काय जमले का म्हणून विचारले आणि तिने स्माईल करून चांगले संकेत दिले. मी लगेच समजलो की माझे काम आता झाले आहे. आणि मग ती रात्र आम्ही खूप मस्ती आणि चेष्टा मस्करीत करीत राहिलो आणि सोहमने काही समजू दिले नाही की आम्ही मंदिरात गेल्यावर काय घडले होते. मग काही वेळाने फ्री होऊन मी वैशालीला विचारले की सांग, मी गेल्यावर काय काय घडले, मजा केली की नाही. मग वैशाली म्हणाली की तू गेल्यावर मी सोहमला चहा दिला आणि मी आंघोळ करायला निघून गेले. आणि मग मी सोहमला आवाज देऊन सांगितले की सोहम, किचनमध्ये गॅस बंद कर आणि तू पण आंघोळ करून घे. मी 2 मिनिटात बाथरूममधून बाहेर येते आहे. मग मी पटकन जोराने बादली टाकली आणि बरोबर जोराने ओरडले तर सोहम धावत बाथरूमपर्यंत आला आणि विचारले की काय झाले भाभी. मी खाली पडायचे नाटक केले आणि दरवाजा उघडला. मी तोपर्यंत खाली बसून राहिले आणि मी तेव्हा फक्त टॉवेल गुंडाळला होता. मग मी सोहमला म्हणाले की बघतोस काय, मला उठव आणि बेडवर झोपव. सोहमने मला उचलले आणि बेडवर झोपवले. मी त्याच्याकडे पाहिले तर त्याला घाम फुटला होता आणि तेव्हा मी त्याला सांगितले की तू माझे पाय हलव आणि मग त्याने माझा पाय गुडघ्यापासून हलवला आणि त्यामुळे टॉवेल निघाला आणि मी त्याच्यासमोर एकदम मोकळी झाले आणि तो मला एकटक भरून पाहत होता. तो मला फक्त पाहत होता आणि मी त्याचा हात धरला आणि माझ्या कमरेवर ठेवला. तेव्हा त्याला होश आला आणि त्याने त्याचे ओठ माझ्या ओठावर ठेवले आणि मला किस करू लागला. 10 मिनिटे आम्ही किस करत राहिलो. उशीर न करता आता त्याने सुरुवात केली आणि तो म्हणाला की भाभी, एक सांगू का? मी हो म्हणाले. सोहम म्हणाला, भैयाने मला इथे थांबवले होते. त्यांच्या तोंडून हे ऐकून मला खूप झटका लागला. सोहम मला म्हणाला की भाभी, मला सर्व माहीत आहे. रात्री भैयाने गच्चीवर मला बोलवले आणि मग ड्रिंक करता करता मला त्यांच्याविषयी सर्व सांगितले आणि त्यांना खात्री होती की मी तयार होईन. कारण लग्नापूर्वी भैयाबरोबर मी लखनौमध्ये आमच्या शेजारी राहणाऱ्या भाभीला खूप मजे दिले होते. भैयाने तुम्हाला त्यांचे तर सांगितले असेल, पण माझ्याविषयी सांगितले नसेल की मी पण त्यांच्याबरोबर होतो. तेव्हा मी आणि त्याला सर्व सांगितले, कारण मी तिच्याकडून काही लपवून ठेवत नाही आणि आम्ही वेगवेगळ्या रीतीने म्हणजेच पोझिशनमध्ये मजे घेतो आणि आम्ही प्लॅन केला तुम्हाला चकित करायचा आणि यामध्ये अनिता पण आमच्याबरोबर होती. मग मला हे सगळं ऐकून मी पण सोहमला अजून घट्ट धरले आणि आता आम्ही पुढच्या स्टेपवर जाऊ लागलो. वैशाली म्हणाली, आता खूप मजा येत आहे आणि मी स्वर्गात आहे असं मला वाटत आहे. आम्ही आता भानावर नव्हतो, एका वेगळ्याच जगात पोहोचलो. या क्षणाचा डोळे बंद करून मनातून आनंद घेऊ लागलो. मग शेवटी एका परमोच्च बिंदूवर पोहोचलो आणि आम्ही शांत झालो. तर मित्रांनो, आम्ही इकडे मजे करत असताना माझ्या नवऱ्याने पण अनितासोबत मजे घेऊन आला होता. आम्ही सगळे मिळून आता मजे करू लागलो होतो. कधी त्यांच्या घरी तर कधी आमच्या घरी. आता नेहमी प्रेम साजरे होऊ लागले. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.